मंडळी, असे मानले जाते की काही वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे वर्ज्य मानले गेलेले आहे. त्यातील पहिली वस्तू म्हणजे तुळस. शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी तुळशीचे पती जालंधर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण केली जात नाही. दुसरी वस्तू म्हणजे हळद. हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते आणि हळदीचा वापर अनेक शुभ कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये आवर्जून केला जातो. मात्र शिवलिंगावर हळद आपण अर्पण करू नये. यामुळे पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तिसरी वस्तू म्हणजे नारळ पाणी. शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करू नये. धार्मिक मान्यतेनुसार नारळ पाणी अर्पण केल्यास महादेवांचा कोप होतो. तसेच व्यक्तीच्या जीवनातील पैशांच्या कमतरतेसंबंधी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागू शकतो, असंही सांगितलं जातं. चौथी वस्तू म्हणजे तुटलेले तांदूळ. शिवलिंगावर तुटलेले, खराब झालेले तांदूळ अर्पण केल्यास महादेव क्रोधित होतात. पूजेचे फळ यामुळे आपल्याला मिळत नाही. तसेच तुटलेली अक्षता कुठल्याही देवी देवतांच्या पूजामध्ये आपण वापरू नये. तसेच शिवलिंगावर अक्षता अर्पण करताना त्या पूर्णपणे अखंड आणि पांढऱ्या असाव्यात. पाचवी वस्तू म्हणजे लाल फूल शिवलिंगावर अर्पण केले जात नाही. तसेच चंपा, केतकी, केवडा ही फुलं देखील अर्पण करू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार ही फुलं निषिद्ध मानली जातात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टी आपण प्रकर्षाने लक्षात ठेवूनच शिवपूजन हे करावं. श्री स्वामी समर्थ.